हाय हॅलो नमस्कार. परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शिवलेस ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत. एका ताईच्या कमेंटवरती मी हा व्हिडिओ तयार करत आहे. व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा. ब्लाऊज 32 साईजचे आहे. ब्लाऊजची पूर्ण उंची 13 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच, 14 इंचावर आपल्याला मार्किंग करून इथून सरळ एक रेष आखून घ्यायची आहे. शोल्डर 5.25 इंच, मुंढा 5.25 इंच, चेस 32 इंच, 32चा चौथा भाग 8 इंच, त्यामध्ये शिलाई मार्जिन 2 इंच, कमर 28 इंच, 28चा चौथा भाग, त्यामध्ये शिलाई मार्जिन 2 इंच, पाठीमागच्या डाचासाठी 1 इंच, पूर्ण 10 इंचावर इथेही पॉईंट देऊन हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे. शिवलेस ब्लाऊजसाठी आपल्याला आर्मोल 1.5 इंचावरती पाठीमागचा आणि समोरचा आर्मोल दोन्हीही सारखेच घ्यायचे असतात. 1.5 इंचावर मार्किंग करून आर्मोलचा शेप मी देऊन घेणार आहे. गळा रुंदी 2.5 इंच, पाठीमागच्या गळ्याची लांबी 9 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच, 9.5 इंचावर मार्क करून आपल्याला चौकोनाचा बॉक्स आखून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण या बॅक पार्टला व्ही नेकचा शेप देणार आहोत. बॅक पार्टची मार्किंग तयार आहे. मार्किंगवरून आपण बॅक पार्ट कटिंग करून घेणार आहोत. मार्किंगवरून बॅक पार्ट कटिंग केल्यानंतर बॅक पार्ट जसा आहे तसा आपल्याला पूर्ण आखून घ्यायचा आहे. समोरचा भाग तयार करण्यासाठी बॅक पार्ट जसा आहे तसा आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने खालच्या बाजूने अर्धा इंच जास्त घेऊन मी बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे. जसा आहे तसा आपल्याला पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे. समोरच्या गळ्याची लांबी 6 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच, 6.5 इंचावर एक पॉईंट देऊन आपल्याला सरळ अशी रेष आखून गळ्याला पानाचा शेप देऊन घ्यायचा आहे. प्रिन्सेस कटच्या कटोरीसाठी आपल्याला शोल्डरपासून खाली 8.5 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. आडवा डाच आपल्याला 3.5 इंचावर देऊन घ्यायचा आहे आणि उभाही डाच आपल्याला 3.5 इंचावर देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सरळ रेष आखून आर्मोलचे सेंटर काढून आपल्याला प्रिन्सेस कटच्या कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. इथून समोर 1.5 इंचावर परत एक डाच आपल्याला देऊन घ्यायचा आहे. वरच्या बाजूने 1.5 इंचावर मार्किंग करून सरळ रेष आपल्याला आखून घ्यायची आहे. 8.5 इंचावर जो पॉईंट आपण घेतलेला होता तिथून सरळ अशा पद्धतीने यसचा आकार घेऊन आपल्याला प्रिन्सेस कटच्या कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. इथे 1.5 इंच हे आपले कटिंगमध्ये जाणार आहे. समोर आपण इथे 1.5 इंच वाढवून घेणार आहोत आणि याही बाजूने आपण 1 इंच वाढवून घेणार आहोत. इथून खाली हे दोन्ही पॉईंट आपण जोडून घेणार आहोत.
अशा प्रकारे आपला प्रिन्सेस कट फ्रंट पार्ट तयार झालेला आहे. मार्किंगवरून आपण कटिंग करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली कटिंग तयार आहे. तुम्हाला कुठल्या विषयावर कटिंग स्टिचिंग पाहिजे आहे नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ इथपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक खूप धन्यवाद तुमचे.